नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनोट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनोट परिसरातील बातमी. छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती किनवट गोकुंडा व तालुका भागात मोठ्या उत्साहात ढोल ताशाच्या गजरात विविध धार्मिक सामाजिक उपक्रमाने भगव्यमय वातावरणात साजरा झाला. किनवट येथे माजी आमदार प्रदीप नाईक साहेब, सचिन नाईक व आमदार भीमराव केराम साहेब यांचे जनसंपर्क अधिकारी संतोष मरसकोले, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, सर्व शिवप्रेमी जनता यावेळी उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने 12 ते 19 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमांची आयोजन करून शिव सप्ताह सोहळा साजरा करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अभिप्रेत अशा सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला होता. या उत्सवामध्ये जास्तीत जास्त शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहून या कार्यक्रमाला शोभा वाढविली. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन व ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. जय भवानी जय शिवाजीच्या जय घोषात किनवट शहर दुमदुमले. त्यानंतर गोंडराजे मैदान येथे सत्यपाल महाराजांचे शिष्य सप्तखंजेरी वादक संदीपपाल महाराज यांचा समाज प्रबोधनात्मक सप्तखंजेरी वादक यांचा शिवचरित्रावर प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला. तर जयंती समितीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 71 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शोभायात्रेनंतर महाप्रसाद कार्यक्रमाचा शिवभक्तांनी लाभ घेतला. विशेष आकर्षण, जोश, उत्साह, प्रेरणा देणारे वाद्य, सायंकाळी 5 वाजता ढोल ताशा पथक संचलन आयोजन करण्यात आले होते. शिवाजी महाराज तसेच या महिन्यात माता रमाई, संत सेवालाल महाराज व 23 तारखेला श्यामचंद्र साहेब यांना विनंती करतो की त्यांनी विचार मंच द्यायचा आहे. संत सेवालाल महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा राठोड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी महामानवांच्या प्रतिमेचं अभिवादन करावं.
चारी हाता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि अभिवादन करणार. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खळवा झाला चिलखता वाटाय अंगाला, चिलखता गेला खान याद पडला. इतक्यात महाराजानं वाघनाकाचा मारा केला, वाघनाकाचा मारा केला. टराटरा फाडलं पोटाला, टराटरा फाडलं पोटाला. गेला खानचा कोदडा भाई रे आला जी 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 भाई रे आला जी जी जी. थँक्यू.
किनवट येथे छत्रपती शिवाजी चौरस्त्यावर होत असलेला हा शिवजयंतीचा कार्यक्रम आणि असेच कार्यक्रम किनवट आणि माहूर तालुक्यात प्रत्येक गावामध्ये शिवबांधव बडा चांगल्या पद्धतीनं शिवजयंती साजरी करत आहे आणि मी माझ्या वतीनं, माझ्या परिवारच्या वतीनं आणि माझ्या दोन्ही तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीनं शिवजयंतीच्या सर्व बांधवांना शुभेच्छा देतो. जय हिंद. छत्रपती श्री शिवाजी महाराज रयतेचे राजे यांची आज 394वी जयंती या ठिकाणी संपन्न होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आज जवळपास 394 वर्ष झालेत, तरी आजही संपूर्ण देश त्यांचं नाव घेतो. आज या ठिकाणी आपण बघितलं तर 10-5 वर्षाच्या लोकांनी जे काही या ठिकाणी होऊन गेले त्यांचं नाव सुद्धा कोणी या ठिकाणी घेत नाही, परंतु जवळपास 3 शतकं होऊन गेलेत. 4थं शतक या ठिकाणी येत आहेत. या 4थ्या शतकापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं आजही नाव अजरामर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला घेऊन रयतेचे राज्य निर्माण या देशामध्ये केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये समतेचं आणि सामंजस्याचं या ठिकाणी काम केलं असल्या कारणामुळं आज सर्व समाज त्यांच्या सोबत या ठिकाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वच जाती धर्मातल्या लोकांना या ठिकाणी घेऊन चालत असल्या कारणामुळे त्यांनी जे काही या माध्यमातून या ठिकाणी काम केलं ते अतिशय उल्लेखनीय अशा पद्धतीचं या ठिकाणी काम मी या ठिकाणी समजतो. आज ही जयंती साजरी होत असताना आज मनापासून या ठिकाणी खूप आनंद या ठिकाणी होत आहेत. तेव्हा या जयंतीच्या निमित्तानं मी सर्व समाजव्यवस्थेला या ठिकाणी मी खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. युगायुगातून एखादा युगपुरुष जन्माला येतो व युगायुगापर्यंत तुम्हा आम्हाला जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचे काम या महापुरुषाकडून होत राहते. असे तुमचे आमचे बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज च्या जयंतीनिमित्त मी सचिन भाऊ मित्रमंडळ याच्या वतीने सर्व तमाम किनवट विधानसभा आणि किनवट माहूर तालुका आणि माहूर तालुक्याला लोकांना मी अभिनंदन करतो. मित्रहो, या जगावर अनेक राजे होऊन गेलेत, फक्त एकच आपल्याला राजा आठवण येते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज का आठवण येते मित्रहो? कारण की त्या राजांनी आपल्या बहुजनासाठी व आपल्या रयतेच्या राज्यासाठी अहोरात्र त्यांनी परिश्रम करून आपल्याला स्वराज्य मिळवून दिले. मित्रहो, छत्रपती शिवाजी महाराज हा बहुजनाचे राजे होते. त्यांनी दंगलमुक्त राज्य बनविण्याला पहिले ते राजे होते. त्यांच्या काळात कोणाचेही शत्रूचे बी मन दुखावू नयेत. ख्रिश्चन असो, मुस्लिम असो, दलित असो, हिंदू असो व इतर कोणत्याही समाजाचे स्थळाला आपल्याला आपल्या शत्रूच्या धार्मिक स्थळाची ते रक्षण करणारे राजे होते. मित्रहो, खरं म्हणले तर या राजाची प्रेरणा घेण्याची आज आपल्याला गरज आहे. त्याच्या विचारावर चालण्याची आपल्याला गरज आहे. मित्रहो, या अफाट रॅलीतून आज सचिन भाऊ मित्रमंडळाच्या वतीने आज या भव्य कार्यक्रम शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आयोजित करण्यात आलेल्या होतात. तर या कार्यक्रमामध्ये असंख्य आमचे माहूर आणि किनवट तालुक्यातील सचिन भाऊ मित्रमंडळाचे कार्यकर्ते व आमचे नेते सुद्धा सचिन भाऊ हे भावी आमदार म्हणून तुमचे आमचे लाडके नेते व बहुजनांचे नेते सचिन भाऊ सुद्धा उपस्थित होते. तिथे व्याख्यानाच्या कार्यक्रमाला पण उपस्थिती लावली. मित्र हो, तर सचिन भाऊ मित्रमंडळाच्या वतीने सगळ्याचे मी अभिनंदन करतो व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तमाम मुस्लिम बांधवांना, ओबीसी बांधवांना आम्ही अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्र हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज
परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनवट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.